एक पर्व काळ येतो वर्षाला. दर वर्षाला त्या प्रयाग क्षेत्री अर्धकुंभ, माघ कुंभ, पूर्ण कुंभ अशा प्रकारचे कुंभ त्या ठिकाणी लागतात आणि त्या कुंभ पर्व काळाच्या निमित्ताने अनेक साधू संत त्या त्रिवेणी संगमावर त्या ठिकाणी स्नान करण्याकरता येतात. आता मागं किती गर्दी होती बघा, मोठा पर्व काळ आलेला होता तो. कितीतरी दिवस रस्त्याला पडून होते लोक, पण कुंभाचं स्नान मात्र लोकांनी त्यावेळेला केलं. म्हणून त्या घाटावर भारद्वाज मुनींचा आश्रम आहे. तो आहे भक्तीचा घाट. आणि मी सांगून गेलो, कैलास पर्वतावर पार्वती मातेला भगवान शंकर राम प्रभूंचं चरित्र सांगतात. तो आहे ज्ञानाचा घाट. आणि काग भृशुंडी आणि गरुडजी यांचा संवाद निलगिरी पर्वतावर चालू आहे, त्याला कर्माचा घाट म्हणतात. रामायणामध्ये सुद्धा प्रकार सांगितले मी त्या दिवशी. एक दोहाच आहे बघा, नाना भाती राम अवतारा ने रामायण शतकोटी अपारा. किती? शतकोटी. म्हणजे अनेक साधू संतांनी त्या रामायणाचं चिंतन केलं. भागवताचं चिंतन सुद्धा अनेक साधू संतांनी केलं. ग्रंथ सामग्री आपल्यापर्यंत आली म्हणून अनेक साधू संतांनी त्या रामकथेचं चिंतन केलं. म्हणून श्लोकच लिहिला, तुलसीदासजी महाराज दुसरे तिसरे कोणी नसून आद्यकवी महर्षींचे ते अवतार आहे. म्हणून प्रत्येक ग्रंथ हा माणसाने श्रवण केला पाहिजे, चिंतन मनन केलं पाहिजे. त्याच्याने काय होतं, आपल्याला जीवनामध्ये मार्ग सापडत नसतो, तर चिंतनाद्वारे आपल्याला मार्ग सापडत असतात. म्हणून कुठून कसं कुठून सुखाची आपल्याला प्राप्ती होईल, हा संपूर्ण विचार ग्रंथांमध्ये लपलेला असतो.